नमस्कार. मी शोभा जाधव. सर्वप्रथम आज भोगी आहे, तर भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि संक्रांतीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आज मी संक्रांत स्पेशल अशी रेसिपी दाखवणार आहे. अगदी सोपी आहे रेसिपी. तर संक्रांत स्पेशल रेसिपी आहे तीळ गुळाचे लाडू. तर ह्याच्यासाठी मला साहित्य लागणार आहे. चिकीचा गूळ घेतलेला आहे मी अर्धा किलो. असं मी पॅक मोजलेला टाकला आहे, म्हणजे आपल्याला वेगळं असं मोजत बसायला नको. तर हा आहे चिकीचा गूळ. हा आहे 450 ग्रॅम आहे, म्हणजे 50 ग्रॅम कमी आहे. आणि तीळ घेतलेले आहे, साधेच तीळ घेतलेले आहे. पॉलिशचे तीळ काय मी वापरत नाही, साधे तीळ वापरलेले आहेत. तर हे पण आहे अर्धा किलो. तर हे मी थोडेसे वाटीभर काढून घेणार आहे, कारण गूळ थोडा कमी आहे. तो बरोबरीनेच घ्यायचा आहे. अर्धा किलो तीळ घेतली तर अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. ते आता मी सर्व स्वच्छ निवडून घेणार आहे. मी खोबरं किसून घेतलेलं आहे छोटी वाटी भरून. हे खोबरं किसलेलं खोबरं मला लागणार आहे. आणि वाटीमध्ये वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे. हे मी आता छान भाजणार आहे. खोबरं पण मी थोडं छान हलकंसं भाजणार आहे. शेंगदाणे भाजून मी त्याचा जाडसर असा कूट करून घेणार आहे. आणि सोबत मला लागणार आहे थोडंसं साजूक तूप लागणार आहे. आणि आपल्याला वेलची पावडर लागणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण कृतीसाठी. आता आपण इथे गॅस पेटवत आहे. इथे कढई ठेवतो आहे. कढई आहे स्टीलची, जाड अशी कढई आहे माझ्याकडे. ती आपण ठेवतो. तर आपण सगळं थोडं थोडं भाजून घेणार आहोत. तीळ पण भाजायचे आहेत आपल्याला. कढई छान गरम झालेली आहे. आपण आता छान कढई जरा गॅस थोडा मिडियम करणार आहोत. आणि शेंगदाणे आपण सर्वप्रथम भाजून घेणार आहोत. व्यवस्थित भाजायचे. खूप ब्राऊन पण नाही करायचे आहेत आणि खूप कच्चे पण नाही करायचे. आता शेंगदाणे सर्वप्रथम मी भाजून घेते. शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आपण ते आता एका ताटलीत काढून घेणार आहोत. थोडे थंड होऊ द्यायचे, त्याचे साल आपण काढणार आहोत. नंतर आता हे खोबरं पण हलकंसं भाजून घेणार आहे. बघू शकता खोबरं पण हलकंसं भाजून झालेलं आहे. ते पण आपण एका वेगळ्या ताटलीमध्ये काढून घेऊया. आता आपण तीळ भाजणार आहोत. गॅस मिडियम केलेला आहे, जेणेकरून की आपली तीळ मी पाकडून स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता आपण हे थोडे थोडे करून छान खरपूस भाजायचे. 2 भागात भाजते, अर्धे अर्धे करून. हे पण आपण आता अशा पद्धतीने भाजून घेऊ. सगळं निवांत करायचं आहे, गडबड काही करायची नाही. आता हे सगळे तीळ मी भाजून घेते. बघू शकता तिळाचा रंग असा छान बदललेला आहे, म्हणजे तीळ आपली चांगली भाजून झालेली आहे. बघू शकता तीळ आपले छान सगळे भाजून झालेले. 2 भागात भाजले मी, अर्धे अर्धे करून. त्याचा पण कलर छान चेंज झालेला आहे. तर तीळ आता सगळे माझे भाजून झालेले आहेत. ते आपण आता एका ताटलीमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूया आपण. आता नंतरची प्रोसेस आहे. मी शेंगदाणे भाजलेले होते, जे मी असे हलकेसे दाणे काढून घेतलेले आहे. याचा मी आता असा जाडसर असा कूट करणार आहे. एकदम बारीक नाही करायचा आहे, थोडासा असा जाडसर करायचा आहे. बघू शकता मिक्सर असा ऑन ऑफ करायचा, म्हणजे त्या मोडवरती आपण असं थोडंसं जाडसर, थोडे दाणे असे अर्धेसे असे तुकडे तुकडे दाण्याचे राहिले पाहिजे. अशा टाईपमध्ये मी आता कूटसुद्धा करून घेतलेला आहे. बघू शकता सर्वच तीळ मी भाजून घेतले आणि एकत्र असे छानपैकी एका ताटलीत काढून घेतले. त्यानंतर आपली नंतरची प्रोसेस अशी आहे. हा जो शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतला आहे, तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि जे खोबरं आपण हलकंसं भाजलेलं होतं, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. काही काही डाळवं पण घालतात, पण मी काही डाळवं घालत नाही, मी स्किप करते. शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं एवढंच घालते. हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि अजिबात कडक होत नाही. लाडू हे कडक असतात, त्यामुळे जास्त कोणी खायला बघत नाही.
कडक आहेत, दाताला त्रास होतो म्हणून. तर कडक होत नाही अशी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे, ते त्यामुळे लाडू आपले कडक नाही होणार. तर आता मिक्स आपला करून झालेलं आहे. बघू शकता आपण इथे पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण पाक करणार आहोत. गॅस पेटवणार आहोत आणि गूळसुद्धा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर पातेलं आपलं गरम होतं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता गरम होतंय पातेलं. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण असा अर्धा चमचा असं तूप घालणार आहोत, साजूक तूप टाकणार आहोत. थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप गरम झालं, गॅस कमी करायचा आहे आणि हा गूळ असा छान चिरून घेतलेला आहे, तो आपण इथे हळूहळू टाकणार आहोत. आणि असं उलटणीने छान हलवणार आहोत. हळूहळू गूळ वितळणार आहे आणि फक्त वितळेपर्यंतच आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आपल्याला हा पाक शिजवायचा नाही आहे, हे फक्त वितळेपर्यंतच आपण गॅस सुरू ठेवणार आहोत. तर आता गूळ आपला वितळतो आहे. बघू शकता गूळ वितळलेला आहे. त्यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकणार आहोत. 7 ते 8 वेलचीची पावडर असते, ती टाकायची आहे. 7 ते 8 वेलची घ्यायची आहे. माझ्याकडे रेडीमेड पावडर आहे, त्यामुळे मग मी त्या अंदाजामध्ये पावडर टाकायची. छान अशी मिक्स करायची आहे. आणि हे जे मिश्रण आपण केलेलं आहे ते आता आपण याच्यात मिक्स करणार आहोत. ते हळूहळू याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे जस्ट गूळ वितळेपर्यंतच मी ठेवलेलं आहे. आणि हे मिश्रण आता छान याच्यामध्ये असं आपण मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्यानंतर मग आपल्याला छानपैकी लाडू वळायचे आहे. आणि ते पण जास्त खूप थंड नाही होऊ द्यायचं आहे. साधारण चटका बसणार नाही असं झालं की मग लाडू वळायला घ्यायचे. आणि खूप एकदम थंड होईपर्यंत नाही थांबायचं. आणि समजा इन केस थंड झालं तरी ते परत मिश्रण आपल्याला गरम करता येतं, असं काही हे नाही आहे. त्याला आपण छान मिक्स करून घेऊ. आणि बघू शकता मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे. साधारण 1 तास लागतो सगळ्या ह्या क्रियेला, पूर्ण लाडू तयार व्हायला. आणि आता हे हलकंसं मिश्रण एकदम आता करायला गेलं तर खूप चटकाच बसेल. तर थोडं हलकं थंड झालं की तुपाचा हात लावायचा आहे. ते वळवण्याची क्रिया पण मी दाखवते तुम्हाला. आता आपण गॅस बंद करूया. आणि छान मिक्स झालेलं आहे. बघू शकता ताटात मी असं थोडं मिश्रण काढून घेतलं आहे. म्हणजे ते हवेवर थोडंसं थंड होईल. तुपाचा हात लावलेला आहे आणि त्याच्यावर असे छोटे छोटे लाडू करायचे. म्हणजे ते आपल्याला हाताला चिकटत नाही. तूप असं लावून घ्यायचं आहे, थोडंसं असं काढायचं आहे. आणि तिळाचे लाडू कसे तसे पौष्टिक पण असतात. आणि थंडीचा सीझन आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याला सुद्धा तीळ आणि गूळ खाल्लेलं खूप चांगलं असतं. तर हे बघा असे छोट्या छोट्या आकाराचे. आता हाताला साधारण थोडंसं गरम लागते, जास्त गरम नाही लागत आहे. हे बघा असे ह्या पद्धतीत आता मी सगळे लाडू करून घेते. तर बघू शकता थोडे लाडू मी वळलेले आहे, बाकीचे थोडेसे वळायचे, ते लगेचच मी वळते. तर असे तिळाचे लाडू आपले तयार आहेत. आणि नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.